आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता, आवाज जनतेचा। चिखली शहरात भीम आर्मीची धमाकेदार एंट्री। चिखली शहरामध्ये आज भीम आर्मीच्या ऑफिसचे उद्घाटन होते, तसेच सामाजिक परिवर्तन महारॅलीचे आयोजन सुद्धा होते। बरेच चिखली तालुक्यातील भीम सैनिक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। यावेळेस भीम आर्मीचे सतीशदादा पवार यांची महारॅली पूर्ण चिखलीमध्ये निघाली व त्यांनी सर्व चिखलीकरांचे लक्ष वेधले होते। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन केले व भीम आर्मीच्या ऑफिससमोर सर्व भीम सैनिकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले। तसेच बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व समोरील रूपरेषा सर्वांना समजून सांगितली। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, बुलढाणा प्रतिनिधी किरण शेजोळ। सर, आपली चिखलीमध्ये नवीन इथं ऑफिस तुम्ही टाकलेलं आहे, काय तुमची भूमिका असेल समोरच्या वाटचालीसाठी? जय भीम, नवोदय। मी सतीश पवार, जिल्हाध्यक्ष भीम आर्मी बुलढाणा। आज आम्ही चिखली शहरामध्ये जो खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांचा गड म्हणून समजला जातो, एवढंच नाही तर या ठिकाणी RSS सुद्धा मुख्यालय आहे आणि या प्रस्थापितांच्या या व्यापाराच्या नगरीमध्ये ज्या खऱ्या अर्थाने राजकारणाचा गुढेबाजार चालतो, या ठिकाणी भीम आर्मीच्या वतीने सामाजिक परिवर्तन महारॅलीचं आयोजन केलं होतं आणि हजारोच्या संख्येने या तालुक्यातला युवा या रॅलीमध्ये सहभागी झाला। सर्वप्रथम या सर्व युवकांचे आभार मानतो आणि सामाजिक परिवर्तन रॅली ही केवळ रॅली नसून खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय मंचावर परिवर्तन करण्याचा हा भीम आर्मीचा निर्धार आहे। त्याचा आगाज आरंभ या चिखली शहरातून आज झाला आहे। येत्या काळामध्ये आम्ही चिखली विधानसभा मोठ्या ताकदीने लढणार सुद्धा आहोत आणि त्या दृष्टीने आमची चाचपणी व काम सुद्धा सुरू आहे। या ठिकाणी तुम्ही उमेदवार देणार का? चिखलीचाच देणार का? उमेदवार हा गुणवत्तेच्या आधारावर दिला जाईल। ज्यावेळेस चिखलीमध्ये तुम्हाला जर गुणवत्ता नसेल तर गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तहसीलदार बाहेरचा स्वीकारता, एखाद्या वेळेस PI बाहेरचा स्वीकारता, तुमचा शिक्षक बाहेरचा असतो, त्यावेळेस तो समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देईल, समाजाला सत्तेमध्ये राजकीय हिस्सा मिळवून देईल, त्या भागीदारी समाजाला घेऊन जाण्यापर्यंत तो यशस्वी ठरेल असा जिल्ह्यातला कोणताही उमेदवार या ठिकाणी दिला जाईल। तुमची पार्टी यशस्वी झाल्यास तुमचा विकास काम काय असतील सुरुवातीचे? निश्चितच आमची पार्टी या ठिकाणी 100% यशस्वी होणार। त्यावेळेस प्रारंभाने आद्यक्रम म्हणून आम्ही रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि समाजाला संरक्षण जे या तालुक्यामध्ये आम्हाला दिसत नाही। हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी बेरोजगार युवा धडपडत आहे। या विधानसभा क्षेत्रामध्ये विशिष्ट भाऊबंदी द्यायचे राजकारण जे सुरू आहे, केवळ कंत्राटी पद्धतीने लोकांचा वापरा, यूज करा, यूज अँड थ्रोचा जो काही प्रकार या ठिकाणी सुरू आहे, तर या युवकांना, बहुजन विचारधारेच्या सर्व मुलांना कायमस्वरूपी रोजगार कसा देता येईल। तसेच या ठिकाणी चिखलीमध्ये फार मोठी FIDC आहे, तिथे सुद्धा विशिष्ट जाती समूहाच्या लोकांचीच मक्तेदारी आहे। तिथे सुद्धा सर्व समाजाला प्रातिनिधिक महत्त्व कसं मिळवून देता येईल, त्यांना प्लॉट कसे अलॉटमेंट करून देता येईल, त्यांचे स्वतंत्र स्वयंरोजगार कसे उभे करून देता येईल, यावर आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत। एवढंच नाही तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची अवस्था आहे, आम्ही पाहिलं गेल्या काही दिवसामध्ये तिथं अनेक शाळा अशा आहेत की त्या हेतुपुरस्सर बंद पाडण्याचं षड्यंत्र तिथल्या राजकीय पुढाऱ्यांनी सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या शाळा, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची विद्यार्थी संख्या ही त्यांना टिकवता आली पाहिजे। त्यामुळे आम्ही इथे शिक्षणावर सुद्धा चांगला भर देणार आहोत, कारण बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आता शिकायचं कुठं हा प्रश्न बहुजनाच्या समोर निर्माण झाला आहे। यानंतर आम्ही त्यांच्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत, जसं सिव्हिल हॉस्पिटलचा उपचार आणि खासगी दवाखान्याचा उपचार, याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे। इथला प्रस्थापित कधीही सरकारी दवाखान्याकडे जात नाही आणि त्या सरकारी दवाखान्यामध्ये जाणारा जो काही आमचा वंचित घटक आहे, त्याला कधीही दर्जेदार उपचार मिळत नाही। तर त्यामध्ये सुद्धा समानता कशी आणता येईल, प्रामुख्याने आम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणार आहोत आणि रोज रासपणे दैनंदिन जीवनक्रम जगत असताना इथे विशिष्ट समाजाला, विशिष्ट समुदायाकडून प्रकारांना अवमान सहन करावा लागतो। इथं समाजाला सुरक्षित कसं करता येईल, त्यांना संरक्षण कसं प्रोव्हाइड करता येईल, त्या हेतूने सुद्धा आम्ही काम करत आहोत।